ते जे छंद वेगळं. हा. उद्गीत ब्राह्मण. उद्गीत ब्राह्मण द्वयाः प्राजापत्यादेवाश्च असुराश्च. प्राजापत्य होमामध्ये वापरले जाणारे दोघं जण. एक देवता लोक आणि दुसरे असुर लोक. म्हणून तथा कानीयसा एव देवाः जायता असुराः. म्हणून कमी दर्जाचे सगळे देवता होतात आणि मोठ्या दर्जाचे लोक सगळे असुर होतात. हे शिवले की स्वस्पात मग ते सगळे जास्त संख्येने असणारे युक्त असणारे ते जे असुर लोक आहेत की नाही आणि देव लोक जे आहेत कमी संख्येचे ते सगळेजण स्पर्धा करायला लागले. देह देवा ऊचुर हंत असुरान्यज्ञ उद्गीथेन अत्ययामीति. अरे आपण देवता सगळे म्हणायला लागले, हा हंत असुरान यज्ञे. असुरांना यज्ञामध्ये उद्गीथ या नावाने जे आहे आपण अत्ययाम अत्ययाम पार करूयात असं म्हणले. दया ब्रह्मसुतास्तत्र ब्रह्मा देवाचे मुल. द्वया हा ब्रह्मसुतास्तत्र दैत्येया बहवः स्मृता. ब्रह्मदेवाचे दोन मुलं, एक दैत्य आणि एक देवता. दैत्य लोक खूप होते. तमोरूपा हा तमोरूपाने युक्त असणारे खूप जण होते. सत्वरूपा हा अल्पसंख्यक आणि सत्वरूपाचे अल्पसंख्यक असणारे सुर देवता होते. अल्पसंख्या हा सुरा स्मृता. बहुत्वात तैर जिता देवा. ते लोक खूप असल्या कारणाने जास्त लोक असल्या कारणाने देवतांना विजय म्हणजे प्राप्त करून घेतले देवतांच्यावर शंकराच्या वराने. ते त्यांना विजय प्राप्त झाला. मग ते देवता लोकांनी काय केलं, यज्ञ करून विष्णू परमात्म्याची पूजा केली. त्या ठिकाणी उद्गात्याच्या बलाने विजय प्राप्त करून घ्या. जयामया येनान इति स्मृत्वा. त्या उद्गाताच्या बलाने आपण ह्यांचा जय करूयात, त्यांना जिंकूयात. वन्यादीन प्रचुचुदन. अग्नी इत्यादी सगळ्या देवतांना असं सांगून त्यांना प्रेरित केला, तयार केला. ते वाचम ऊचु. मग ते लोक याप्रमाणे बोलायला. तर न उद्गायती. अरे तू गायन म्हणजे उद्गाताचं काम कर म्हणजे गायन करण्याचं काम कर म्हणून ते एकेकाला सांगायला लागले. तसे तेभ्यो वाघ उदगात. मग सगळे लोक तसं काय हरकत नाही तसंच करू असं म्हणायला लागले. यो वाच भोगस्तम देवेभ्य अगायत. वाणीमध्ये जो भोग आहे तो देवतांच्याकडून गायला जातो. त्यात कल्याणामध्ये जे चांगलं म्हणतात की नाही, कल्याणकारक वाक्य बोलतात की नाही, तर आत्मा नाही तर परमात्म्याला संबोधित करून असते परमात्म्यासाठी म्हणून केलं. ते विदुरानेन वै न उद्गात्रा अत्येष्यती. ह्या खरं उद्गार म्हणजे गायनांच्या मुळे परमात्मा संतुष्ट होतो इति. तो अभिद्रुत्य पापना अविद्यत. मग ते सगळे जेव्हा गायन करायला लागले मग पापिष्ट असणारे सगळे लोक येऊन त्यांना त्रास द्या. यस्य पाप हा त्यामध्ये जो कोणता पापिष्ट होता की नाही. यदेव यदेवेदम अप्रतिरूपम वदती. जे काही ते अप्रतिम रूप असणार असं अप्रतिम असणार असं रूप चिंतन करायला लागतात सैव असं पापमा. मग तेच त्याचे अप्रतिम असणार असं रूप म्हणजे त्यांना वाईट काम करायला लावतात म्हणून पापिष्ट होतात ते. आता घ्राणमुचस्तंच न उद्गायती. मग त्यानंतर घ्राणाकडे आले, नाकाच्याकडे. तू उद्गायन कर म्हणजे उद्गायन कर. तरी तेभ्यो घ्राण उद्गायत. मग त्यानंतर त्याच्यामध्ये घ्राण नावाचा जो आहे तो गायन करायला. यो घ्राणे भोगस्तम देवेभ्यो आगायंत. घ्राणामध्ये जो कोणता भोग आहे की नाही तो भोग स्वीकार करून तेभ्य आगायत. तम देवेभ्य आगायंत. देवांच्याकडून ते काय लावलं. यात कल्याण जिघ्रती तद आत्मने. जे चांगली गोष्ट वास वगैरे घेतो की नाही ते परमात्मा. ते विदुर अनेन वै मना न उद्गात अत्येष्यन्ति इति. अरे ह्याच्याने उद्गात जो आहे की नाही गायन करणारा जो आहे अतिशयित रीतीने गायन करतो. तो अभिद्रत्य मग त्याच्यावर
सगळे पापिष्ट लोक आलेले आहेत आणि त्रास द्यायला लागले. तो या पापमा, त्याच्यामध्ये जो कोणता पापिष्ट होता की नाही, देव इदम अप्रतिरूपम जिघ्रती, ह्याच्यामध्ये प्रतिरूपी असणारं जे नाही आहे तसं जे काही घ्राणद्वारे घेतो की नाही, एव पापमा, ते पापिष्ठ आहे. म्हणजे वासयुक्त असणार असं, दुर्वास म्हणजे दुर्वासाने युक्त असणार असं आहे. आता चक्षुरुचू, नंतर मग चक्षुरा इंद्रियाकडे आले. तम न उद्गायती, तू गायन कर रे म्हणून. तर हे फेस चक्षुर गायचं असं म्हणलं की मग सगळ्या ह्यांच्यामध्ये इंद्रियांच्या मध्ये अभिमान, चक्षुर अभिमानी असणारा गायन करायचा. हे चक्षुषी भोग असतात. चक्षुरेंद्रियामध्ये जे कोणते भोग आहेत की नाही, तन देव्य अगायंत, ते सगळे देवता गायन करू लागले. यात कल्याणम पश्यते तर आत्मने, जे काही कल्याणकारक असणारं रूप दिसतात ते सगळं परमात्म्याला संबंधी असतात. ते विदुर अनेन वै न उद्गात्रेश उद्गात्रा आत्येशंती इति. मग त्यांना कळालं की ह्या इंद्रियाने जे आहे उद्गाता जे आहे गायन करू शकत नाही. मग त्याच्यावर हे करू शकत नाही म्हणून कळालं की मग त्याच्यावर जे आहे सगळे पापिष्ठ असणारे अपर पापिष्ठ असणारे लोक आले आणि त्याच्यावर वेद घातले, अटॅक केलेला आहे. मग हा पापमा, त्यापैकी पापिष्ट लोक जे त्याच्यावर हे केले, त्याच्यामुळे काय झालं, यदे यदे वेद अप्रतिरूपम पश्यती, विरुद्ध दिशेच्या विरुद्ध रूपाने दिसून असं जे काही त्याच्या डोळ्याच्या इंद्रियाच्या द्वारे पाहतो गेले, स एव पापमा, स एव स पापमा, तो पापिष्ट रूपी असणार आहे असुरांचा, म्हणजे असुरांनी आपल्या अधीन घेतलेला असतो. असा श्रोत्र मुचुक, मग नंतर श्रोत्रेंद्रियाला येऊन सांगितलं, तन्न उद्गात्रे उद्गायते, तू उद्गायन कर रे बाबा, तसे तेभ्यो श्रोत्र उद्गाय. मग त्याच्यापासून श्रोत्र उद्गायन म्हणजे उद्गात्राचं काम करू लागले. यो श्रोत्रे भोग हा, त्या श्रोत्रेंद्रियामध्ये जो कोणता भोग आहे, पण देवेभ्या गायन, ते देवता सगळे गायन करू लागले. त्यात कल्याण श्रृणवते, जे काही चांगल्या गोष्टी ऐकतो तर आत्मने, परमात्म्याला संबंधी असतात. ते विदुर अनेन वै न उद्गात्रा आत्ये शंती, याच्याने जे आहे उद्गाता चांगल्या रीतीने पार पडू शकत नाही असं समजले असुर लोक. मग ते असुर लोक त्याच्यावर आक्रमण केले, धाड घातली. तो अभितृत्य पाप म्हणा अविद्धन, मग ते येऊन पापिष्ठ असणारे सगळे लोक येऊन त्रास द्यायला लागले. जे काही त्रास देत होते ते पापिष्ठ. वेदम अप्रतिरूपम शृणवते, विरुद्ध रीतीचं जे काही पाहतो की नाही, ते पापमा, तोच पापिष्ठ आहे असं म्हणतात. ते पापमा असं मन उच्च होतो. मग नंतर मनाच्याकडे गेले, मनाभिमानी असणार देवाचा, तेव्हा त्यांच्याकडे गेले. तन्न उद्गायची, तू गाय रे बाबा, गायन कर रे बाबा. तेभ्यो मा उदगायत, ते मग त्याच्यानंतर म्हणा उद्गायन करू लागले, उच्च रीतीने गायन करू लागले. हा मनसी भोग असतो देवेभ्या गाय, मनामध्ये असणारे जे भोग आहेत ते परमात्म्याच्यासाठी आहेत असं समजून गायब. जे काही कल्याणकारक संकल्प करतो की नाही, ते परमात्म्याच्या उद्देशाने करतात. हे विदुः, त्यांना मग कळालं, अरे अनेन वय न उद्गात्रा ते शंती ते, अरे ह्या कार्यक्रमामध्ये या कार्यामध्ये उद्गाता पूर्णपणे पार पडू शकत नाही असं त्या असुरांना कळालं. मग ते तो अभिद्रुत्य त्याच्याजवळ आले आणि त्याच्यावर आक्रमण केले. पाप म्हणा अभिध्यन, त्या पापिष्ट लोकांच्याकडून वेद घातला गेला, म्हणजे त्याच्यावर वेद केला गेला, त्याच्यावर आक्रमण केले. तर पापमा, तो जो पापिष्ट होता की नाही, यदे वेदम अप्रतिरूपम संकल्पयती स एव पापमा, अप्रतिरूपी असणारा असा जसा विरुद्ध गतीने रीतीने जो कोणी संकल्प करतो की नाही, तोच त्या पापिष्ट लोकांचा आत्मा, म्हणजे पापिष्ट लोकांच्या अधीन असणारा विषय. एव खल्वेता हा देवता, हे सगळे देवता खरं सांगायचं म्हणजे पापमभिर उपासृजन एव मेना हा, सगळे पापिष्ट लोक पापकर्माने युक्त होऊन, सृष्ट करून मनावर प्रयोग केला त्यांनी.
एवम एवम एनाहा पापना विद्यंत, ह्या सगळ्या पापिष्ट लोकांच्याकडून त्रस्त झाले. अथ इमाम आसन्यम, त्यानंतर अथ एवम आसन्यम प्राणम ऊचुः, त्यानंतर जवळ असणाऱ्या ह्या प्राणाला सगळेजण येऊन म्हणले, तम उद्गायती, तू गायन कर रे म्हणून. तर ते प्राण उदगायत, तसा असतो म्हणून सांगून तो प्राण जे आहे उद्गायन करायला, उद्गात्राचं गायन करायला. ते विदुराने नवई न उद्गात्रा अत्येष्यन्ति इति. अरे, ह्या प्राणाच्या द्वारे जे काही गायन करतात ते सगळं अतिशयितपणे होतं. अभिद्रुप्य अभिद्रुत्य पापमना विद्यत, मग त्याच्यावर सगळे पापिष्ट लोक येऊन वेद करू लागले. तयथा आश्मानम अमृत्वा, आश्मानम मृत्वा, ते जसं आश्मा म्हणजे दगड, दगडाच्या जवळ येऊन त्रास द्यायला लागले. लोष्ठो विध्वंसे, विध्वंस येत, लोह्याचा हे कसा विध्वस्त होतो की ते, लोष्ठो विध्वंसेत तैवम विध्वंसेत एवं हैव विध्वंसमानाः. त्या लोष्ठाने, लोष्ठ एखाद्या लोहाचा त्याच्यावर कसं येऊन ते वेद वेद करू लागले. विध्वंसमानाः विश्व विश्वंचो विनेशु, त्याच्यावर येऊन पडलं की एखादा म्हणजे मातीचा चिजोळ, मातीचा गोळा लोहावर पडला तर नष्ट होऊन जातात की नाही, त्याप्रमाणे सगळे पापिष्ट लोक नष्ट होऊन जातात. तो देवा अभवन परासुरा, मग सगळे देवता म्हणजे असुरांच्या पेक्षाही श्रेष्ठ ठरले. व त्यात्मना पराच द्विषण, मग या परमात्म्याचे श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानाने दिशन पापमा भ्रातृवियोग होत, ते द्वेष करू लागले. ते पापिष्ट बुद्धीने युक्त असणाऱ्या लोक भ्रातृव्याची म्हणजे भावांशी युद्ध करू लागले. त्यावेळेस तशी त्यांची गती कशी झाली, तसं झालं. या एवं वेद, ही गोष्ट कोण जाणून घेतो की नाही हं? आणि उद्गायन करतो की नाही, तो श्रेष्ठ होतो. उद्गात्रे अग्निमुखा सर्वे इंद्ररुद्रोच वेदितो. उद्गात्र प्रशंसेमध्ये अग्नीपासून प्रारंभ केलेले सगळे इंद्र रुद्र हे सगळे विद्ध होतात. असं हे पापभोगेन असुर, पापिष्ठ असणाऱ्या असुरांच्याकडून जेव्हा सगळे सगळे विद्ध होतात त्यावेळेस मुख्य वायूंचा तो पुरवण, मग मुख्य वायूला त्याने सगळ्या देवतांनी प्रार्थना करायला सांगितलं. दैत्यासं वेद वीप्संतो, दैत्य लोक त्याच्या विरुद्ध वेद करायला जातात. दस्तानेशुश्च सर्वजः, ध्वस्त होतात आणि नष्ट होऊन जातात. हम्म पावसपिंडो यथा वज्रशिलां प्राप्य, पावस मातीचा पिंड ज्याप्रमाणे वज्रशिलेवर येऊन प्राप्य एव नश्यती, प्राप्त झाल्या ते नष्ट होऊन जातो. तस्मात अखंड शक्ती, म्हणून अखंड शक्तीने युक्त असणारा म्हणजे मुख्य वायू उदाहरत, हा मुख्य वायू म्हणून सांगतात. शापैरथ वनेर्वा वरेर्वापी नाश्य प्रतिहती रोहेत, कितीही लोकांनी शाप दिला किंवा कोणीही वर दिला न दिला तरी देखील पुरा याला कोणीतरी मोडू शकत नाही, फोडू शकत नाही, तोडू शकत नाही. स्वेच्छेवा अनुसारेण, परमात्म्याच्या इच्छेला अनुसरूनच, विना कुत्रापि पुत्रक, कुठेही कोणत्याही रीतीने त्याला काही त्रास होत नाही. वेदापि पापेभ्या शत्रुभ्यो प्रमुच्यते, हे जाणून घेणारा जो कोणी असतो तो पापिष्ट लोकांच्याकडून, शत्रू लोकांच्याकडून देखील मुक्त होतो म्हणून सांगितले. ते होच हो क्वनुसो अभूत, यो न इत्थम असक्तेत्य अयम आस्य अंतरिक्षे अंतरिति, सो यास्य सो आयास्य आंगिरसो अंगाराम इरसः. तर हा कोण आहे बाबा जो या ठिकाणी नष्ट होऊ शकला नाहीये, अंतरिती आणि अंतर्हित होऊन जातो. सो अयास्य, तो अयास्य सारखा म्हणजे लोखंडाच्या सारखा, अंगिरस म्हणून प्रसिद्ध होतो. अंगानाम ही रसः, सगळ्या अंगानांचा म्हणजे अग्नीच्या सगळ्या म्हणजे समूहाचा रस स्वरूपी असणारा तो आहे. तावा एषा देवता दूर नाम, त्याच देवतेचं नाव दूह म्हणतात. म्हणून दूरस्याहा मृत्यू दूर हवा, अस्मान मृत्यूर्भवती, म्हणून ह्याच्यापासून मृत्यू दूर होतो. दूर होतो, मृत्यू दूर होतो. त्या वायुदेवाला जे आहे, प्रधान वायूला सगळे
तसं वाढते. या एवं वेद ही गोष्ट जो कोणी जाणतो की नाही, सावा एषा देवता, हीच ही देवता आहे. एतासां देवतानां पापमा पापमानं मृत्यूम अपहत्य रयनां मृत्यूम अत्यवहत. पापिष्ट असणाऱ्या सगळ्या लोकांचे मृत्यू अपहरण करून घेऊन त्यानंतर मृत्यूला पाठवतात. असा हा कोण आहे? एषा सावा एषा देवता, हीच ही देवता आहे. एतासां देवतानां, या देवतांना विजय प्राप्त करून देतो, पापिष्ट लोकांना मृत्यू प्राप्त करून देतो. स ये वाचमेव प्रथमाम अत्यवहत. तो या वाणीने, पहिल्या मुख्य वाणीने सगळ्यांना जिंकतात. सा या यदा मृत्युमत्यम उच्यत, ही देवता जेव्हा मृत्यूला दूर सरकवतो, सो अग्नी रभवता. तो अग्नी शब्दाने वाच्य झाला, म्हणून प्रधान वायू हा अग्नी झालेला आहे. तावा एषा देवता एतासां देवतानां पाप्मनां मृत्युम अपहत्य असैनां मृत्युमत्यवहत. मग ह्यांच्या आश्रयामध्ये मृत्यू राहिला. तर वाजमेव प्रथमां अत्यवहत. ही हे वाणी त्यांनी पहिल्यांदा स्वीकार केला. साया यदा मृत्युमुच्यत, जेव्हा ही परंपरा मृत्यूला सोडून जाते, मृत्यू त्याच्यापासून दूर जातात, तो अग्नी होता. तोच अग्नी या शब्दाने वाच्य झाला. सोयम अग्नि, तो हा अग्नी परेण मृत्यू अतिक्रांतो दीप्यते. दुसऱ्यांच्याकडून अतिक्रमण केलेला प्रशस्त रीतीने प्रकाशवंत होतो म्हणून सांगितलं आहे. म्हणून हा अग्नी मुख्य आहे. आता घ्राणमपहत्य वगैरे इत्यादी आता हे अजून त्या वायुदेवाचे विशेष वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः. उद्या एकादशी का? हा, हो. एकादशी 10, 11, उद्या 12. एकादशी. हो. रेण गुरु ब्रह्मा. 12 तारीख, 11, 12.